सकाळ झाल्यानंतर मनस्वी म्हणाली, मम्मी गेल्या वर्षी तू जशी तयार झाली तशी तयार हो ना म्हटलं. तर मी म्हटलं अगं ह्या वर्षी नको म्हटलं, कारण तुझी परीक्षा आहे म्हटलं. कारण परीक्षेमध्ये कसं असतं माहिती आहे, मुलांचं माइंड असणार एक्झाममध्ये आणि आपण तयार होत बसणार, नटणार थटणार, तर मुलांचं पण लक्ष दुसरीकडे विचलित होतं. मग म्हटलं मनस्वी आपण साध्या पद्धतीने घरीच मी करते. तर मनस्वीला वाटायला लागलं माझ्या परीक्षेमुळे तुझं संक्रांत तू काही तयार होत नाही, काय होत नाही. म्हटलं अगं वेडे ग बस म्हटलं, सण काय सारखे येतात म्हटलं, परीक्षा काय सारखी सारखी येतात, मस्तपैकी म्हटलं पुढच्या रविवारी करूया की आपण हळदी कुंकू. मग मनस्वीला जरा बरं वाटलं आणि मनस्वी म्हणायला लागली, मम्मी तू किती चांगलीस गं. मी म्हटलं ह्याच्यात काय चांगलं वगैरे म्हटलं. मग मस्तपैकी ते पोळ्याचा वगैरे स्वयंपाक केला होता, देवाला निवेद वगैरे दाखवला आणि आम्हीसुद्धा कारण ववसल्यानंतरच ते जेवायचं असतं, त्यामुळे ववसून झाल्यानंतर मग मस्तपैकी असा बेत केला होता आणि मग आम्ही पुरणपोळीवर ताव मारला छानपैकी. तुम्हीसुद्धा पुरणपोळ्या केल्या की नाही नक्की सांगा. आणि मग कारभाऱ्यांना ताट दिलं. कारभाऱ्यांचे एक्सप्रेशन बघा. इतक्यात मनस्वीसुद्धा शाळेतून आली आणि मग तिला पण सुद्धा गरम गरम पोळ्या, तिच्यासाठी भजी पापड काढून ठेवले होते बरं का. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.